घरी येऊन ढकल दिले, दरवाजा वाजविला आणि म्हणले ते बजरंग सोनवण्याचा पोरग सौरभ सोनवणे त्याचं नाव काढून टाका, त्याचं काय म्हणतो मी नाव घेतात. मग दोघं जण माझ्या घरी आले आणि असे तोंड बांधून असे नीट घरी पळाले. मग माझ्या मुलाला म्हणलं की तू जा ठाण्यामध्ये आणि हे कर, पण म्हणलं अजून कुठं आडवीते ना, आपला आधीवर तर एक वारला, एक बुकसून मारला, मग ह्या एकट्याला कुठं लावू. हे असा मुलगा जितका हे होता इतकाच गोड होता, इतकाच आई वडिलांनी घरच्या परिवाराला सगळ्याला जपत होता. शेती करून हॉटेल करून आई वडील जगवित होता. मग आता आम्ही जगायचं कसं. आज माझ्यासोबत बोलण्यासाठी विलास घुले हे जे कुटुंबीय आहेत, त्याचे भाऊ आहेत आणि त्याचबरोबर त्याच्या मातोश्री आहेत. सर्वप्रथम मी त्यांच्या भावाकडे जाणार आहे. काल महासंचालक साहेब दाते साहेबांना आम्ही काल 4 वाजता भेटलोत आणि त्याच्यामध्ये आम्ही जी मागण्या मागितल्या आहेत की हा तपास सीबीआयकडे वर्ग करावा आणि जे राहिलेले आरोपी आहेत ते गटामध्ये आणि 2 ते 3 आरोपी CDR प्रमाणे निष्पन्न होत आहेत, त्या पद्धतीने सगळ्यांना अटक करून पुढील कारवाई करावी यासाठी त्यांनी आश्वासन दिलंय की मी तात्काळ सीबीआयकडे किंवा ह्याच्याकडे तपास वर्ग करतो म्हणून सांगितलंय. जेव्हा आम्ही खासदार बजरंग सोनवणे यांच्यासोबत संवाद साधला तेव्हा त्यांनी आम्हाला सांगितलं की म्हणजे माझ्या मुलाचा त्या कोणाशी काही संबंध आहे, म्हणजे तो तर त्यावेळी घरी होता आणि तो बाहेर शिकायला आहे, आता कुठेतरी सुट्ट्यांवरती आलाय आणि तो घरीच होता. माझ्या घरचे CCTV बघा, त्याचे CDR तपासा, असं काहीच नाही, त्याचा संबंधच नाही. पण त्याचं नाव का घेतलं जातं हेच मला माहिती नाही. तुम्हाला काय वाटतं नेमकं जेव्हा खासदार असं म्हणतायत त्या संदर्भात? CDR समोर आले, माझ्या भावाने घटना सांगितली, घटनास्थळीचे साक्षीदार कोर्टात सांगतायत की सौरभ सोनवणेच्या सांगण्यावरनीच यांनी येऊन हॉटेलवरती हल्ला केलाय. जे हल्लेखोर होते त्यांच्या भेटीला देखील त्यानंतर ते रुग्णालयामध्ये गेलेलं असं काहीतरी आहे? हो, ते आरोपीची पाठराखण करतायत, माध्यमांसमोर येऊन आरोपींची पाठराखण करतायत किंवा त्यांना अटक करण्यासाठी तात्काळ त्यांनी कॉन्टॅक्ट करून बोलून आरोपी अरेस्ट केलेत की मला माझ्या मुलाला अडचण येते म्हणून. चौकशी लावल्यानंतर नेमका चौकशीमध्ये काही वेगळं समोर आलेलं आहे का यामध्ये देखील? हा CDR मध्ये आलाय ना, CDR मध्ये स्पष्ट नंबर दिसत आहेत. 19 तारखेला सौरभ सोनवणेला जो एक गटामध्ये आणखी एक आरोपी आहे ना त्याची आणि सौरभ सोनवणेची चर्चा झालेली आणि घटनेच्या दिवशी ही आरोपीचे आणि एक गटामध्ये जो अनेक सूत्रधार आहे त्याची आणि बालाजी सोनवणे म्हणून जे सौरभ सोनवणे असतील किंवा बजरंग बाप्पा सोनवणे असतील त्यांची जी PA आहेत त्यांच्याशी कंटिन्यू संपर्क झालाय. घटनेच्या 1 दिवस अगोदर आणि घटनाच्या दुसऱ्या दिवशी, ज्या दिवशी माझ्या भावाचा मृत्यू झाला त्या दिवशीही कॉल त्यांचे समोर CDR मध्ये आलेले आहेत आणि ते मला यासाठी प्रमुखाने दाखवलेत. सोबत विलास घुले याच्या आई आहेत. आई, काय सांगाल, म्हणजे जे काही प्रकार घडला त्या संदर्भात तुमचं मत काय आहे? माझं मत काही नाही, माझ्या मुलाला फक्त न्याय मिळावा आणि ते 2-3 अटक आहेत तेवढेच करावा. तर बजरंग सोनवण्याचा पुत्र सौरभ सोनवणे त्यांनी. तुम्हाला म्हणजे संशय आहे सौरभ सोनवणे यांनी? आहे ना, हाय 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 आहे ना, मला संशय आहे ना. तुम्ही माझ्या घराला पण ढकल येऊन देते. तर मग हे माझ्या मुलाचं काय करायचं इथून पुढे ते तुम्ही सांगा. म्हणजे घराला काय केलं? घरी येऊन ढकल दिले, दरवाजा वाजविला आणि म्हणले ते बजरंग सोनवण्याचा पोरग सौरभ सोनवणे त्याचं नाव काढून टाका, त्याचं काय म्हणतो मी नाव घेतात. मग दोघं जण माझ्या घरी आले आणि असे तोंड बांधून असे नीट घरी पळाले. मग माझ्या मुलाला म्हणलं की तू जा ठाण्यामध्ये आणि हे कर, पण म्हणलं अजून कुठं आडवीते ना, आपला आधीवर तर एक वारला, एक बुकसून मारला, मग ह्या एकट्याला कुठं लावू. मग माझी एवढीच हात जोडून विनंती तुम्हाला. तुम्हाला धमकवण्यात आलं या संदर्भात? मी बोलले ना त्या माणसाला, कोण आहे म्हणलं तर तोंड बांधून आलेले होते आणि म्हणले त्या हे सगळं प्रकरण म्हणजे हत्या झाल्यानंतरचं हे प्रकरण? हो, हत्या झाल्याच्या नंतरच, म्हणजे सोमवारी अगर शनिवारी त्याला 5-6 दिवसच झाले. तिथून मुरीच आम्ही इकडे आलोत. मग
हे घरी येऊन बी का असे करतात आम्हाला म्हणून शिनी मग म्हणलं तुमच्या घराला कॅबिने काही आहेत का ते म्हणलं नाही काहीच नाही. काहीच नाही मग पोलिसांनी येऊन चौकड पाहणी केली मग पुन्हा मग ये म्हणलं चल ह्या म्हणले आपण जाऊ म्हणला ते म्हणला जाऊ पोलीस स्टेशनला म्हणलं कशाला पोलीस स्टेशनला जायचं अजून तुला कुठं आडवीत आहे एकटा मुलगा कुठं लावू 2 वाजे 3 वाजच्या ह्याच्या दरम्यान रातच्या मग पुन्हा आम्हाला काही नाही न्याय पाहिजे आम्ही न्यायासाठी तोरा आम्ही आलेले आहेत आणि आमचा मूल भर रस्त्यावर मारलं मी नाण्यावाचं त्या इतक्या आई वडिलांनी सांभाळीत होता हे होत होता मग आता आम्ही कुणाच्या आधारावर राहायचं मग आम्हाला न्याय दिला तर बरोबर आहे नाही तर आम्ही रेल्वे स्टेशनला इथं काही बी आत्महत्या करणार आहेत आमचा वाचून तरी उपयोग काय आहे आमचा असं एवढं टोकाचं पाऊल उचलण्याची गरज नाही. अजूनही देशाची न्याय व्यवस्था ही चांगली आहे. न्याय मिळू शकतो. तुम्ही न्यायाच्या प्रतीक्षेत राहा. न्याय मिळू शकतो. नक्कीच न्याय मिळेल. आणि नेमकं जर म्हणजे जे दोषी आहेत ते आणखीन काही अटकेत येतीलच म्हणजे अशी आशा आहे. परंतु कधी आई म्हणून तुमच्याशी बोलत असताना त्यांनी तुम्हाला कधी सांगितलं का की आई असं माझ्यासोबत घडतंय किंवा बाबा मला धमकवलं जातंय किंवा माझ्यावरती काही दबाव आहे असं काही म्हटलं का कधी तुम्हाला? मुलगा हा. तसा काहीच नाही म्हणलेला विलास हो इलास कधीच नाही म्हणलेला ते काही नाही ते आपली शेती हॉटेल आणि घर आणि आई वडिलांनी सांभाळणं एवढंच होतं त्याचं कुणासोबत सुद्धा भांडण नव्हतं कधी कुठल्या राजकारणात नाही तसं कधीच नाही ते राजकारण नाही तुमचं काही नाही फक्त मित्र दोस्त? मित्र दोस्त होता तेवढा उमेश माने पण ते त्याला वाचवा गेला होता ते अच्छा. हो ते काही सुद्धा कोणाच्या दोषात नव्हता घर हॉटेल आणि आई वडिलांनी सांभाळणं शेती बघणं तुम्ही आता महासंचालकांना भेटलात का आई म्हणून बोललात का त्यांच्याशी की बाबा की काय मला हवंय काय हो बोलले ना काय बोलला? काय म्हणलं आम्हाला न्याय पाहिजे म्हणलं आमचा मुलगा हत्या करून मारला म्हणला कोण कमाई ना मला काय करू ते भेटन म्हणले न्याय भेटेल न्याय बोलले. हो भेटन म्हणले न्याय भेटन म्हणले तपास करूत म्हणले आम्ही मग आमची तेवढीच मागणी आहे आम्ही आज किती दिवस झाले इथं राहिलेले इथे झालेले आमची काय अवस्था आहे आम्ही तुम्ही मगाशी माझ्यासोबत म्हणजे लाईव्ह सुरू नव्हतं पण आपण बोलत होतो तेव्हा तुम्ही मला एक काहीतरी दाखवलं तुमच्या पाकिटामधून काढून. फोटो आहे ना माझ्या पाकिटामध्ये दाखवते ना तुम्हाला हे बघा. नाही असंच दाखवा. हे असा मुलगा जितका हे होता इतकाच गोड होता इतकाच आई वडिलांनी घरच्या परिवाराला सगळ्याला जपत होता शेती करून हॉटेल चरून आई वडील जगवित होता मग आता आम्ही जगायचं कसं ते आम्हाला न्याय पाहिजे. पोलीस महासंचालकांच्या भेटीमध्ये नेमकं काय घडलं हे आपण आज घुले कुटुंबियांकडनं जाणून घेतलंय. त्याचमुळे नेमकं बीडमध्ये घडतंय काय, बीडमध्ये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न अजूनही तसाच आहे का, संतोष देशमुख हत्या प्रकरण झाल्यानंतरचं हे दुसरं हत्या प्रकरण आहे. यामध्ये नेमकं आपण जर पाहिलं तर कुटुंबाच्या माध्यमातून खासदारांचे सुपुत्र आहेत त्यांचं नाव देखील घेण्यात येते. नेमकं त्या संदर्भात आता पुढची भूमिका सरकारचा तपास तसा जाणार आहे का हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं असणार आहे. मुंबईहून मी आदित्य जाधव, तुम्ही पाहतात लोकमत.